म्हशीचे बछडे घेऊन जाणारा कंटेनर ट्रक पोलिसांच्या ताब्यात। वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई। 27,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर म्हशीचे बछडे घेऊन जाणारा कंटेनर ट्रक जप्त करून 55 बछड्यांची पोलिसांनी सुटका केली। पोलिसांनी म्हशीच्या बछड्यासह 27,75,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वडकी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 1:30च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवदरी घाटात केली। नागपूरवरून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी म्हशीचे बछडे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पेट्रोलिंग दरम्यान वडकी पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवदरी घाटात सापळा रचला। दरम्यान नागपूरकडून म्हशीचे बछडे घेऊन येणाऱ्या HR 67C 2005 या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये म्हशीचे बछडे दोरखंडाने बांधलेले दिसले। पोलिसांनी कंटेनर ट्रक जप्त करून सर्व बछड्यांची गोरक्षण संस्थेत रवानगी केली व यातील आरोपी इस्तकबाल तोसीन वय 31 वर्ष राहणार हुसेनाबाद जिल्हा मुजफ्फरनगर, सादान शफीक वय 20 वर्ष राहणार केतीपुरा जिल्हा बागपत, काशिम अब्दुल गफ्फार वय 23 वर्ष राहणार बागपत, सद्दाम अब्दुल गफ्फार वय 35 वर्ष राहणार बागपत, जब्बार अब्रार वय 40 वर्ष राहणार मुजफ्फरनगर या सर्व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी 55 म्हशीचे बछडे प्रत्येकी किंमत 5,000 रुपये, एकूण 2,75,000 रुपये व एक कंटेनर किंमत 25 लाख रुपये असा एकूण 27,75,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरखडे, पोलीस कर्मचारी भोजराज करपते, विनोद मोतेराव, निलेश वाडई, चालक अमीर किन्नाके यांनी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।